नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग हे यूट्यूब चॅनलवर। कसे आहात सगळे? मजेत ना? सर्वात आधी बैलपोळ्याच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आज आहे बैलपोळा। या दिवसाला पिठोरी अमावस्या असेही म्हटले जाते। बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी खूप आवडता सण असतो। प्रत्येक शेतकरी हा सण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो। आज मी माझ्या घरातच बैलपोळा हा सण साजरा करणार आहे। त्यासाठी मी आधी लादी पुसून घेतलेली आहे आणि त्यावर सुंदर अशी रांगोळी काढून पाट ठेवलेला आहे आणि पाटावर लाल कपडा टाकलेला आहे आणि त्या कपड्यावर गव्हाचे धान्य टाकलेले आहे आणि आजूबाजूला फुलांनी सजवून घेतलेले आहे। आणि आता आधी त्या धान्यावर गाईची मूर्ती आणि माझ्याकडे 2 मातीचे बैल आहेत, त्या बैलांना त्या गव्हावर ठेवलेले आहे। 5 फळं ठेवलेली आहेत आणि पंचामृत देखील ठेवलेले आहे। पंचामृत ठेवल्यानंतर आजूबाजूला 2 समया ठेवलेल्या आहेत आणि त्या समोर आपण एक पाट ठेवलेला आहे। पाटावर आपला आरतीचं ताट ठेवलेलं आहे आणि आता आपण आधी समया प्रज्वलित करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण बैलांची पूजा करणार आहोत। आपली छान अशी तयारी झालेली आहे। सर्व तयारी झाल्यानंतर आता आपण अगरबत्ती पण आणि धूप पण दाखवलेला आहे आणि आता आपण बैलांची पूजा करणार आहोत। बैलांची स्थापना करून घेतली आहे आणि आता आपण बैलांची मनोभावाने पूजा करणार आहोत। पूजेसाठी आता मी हळद कुंकू अक्षदा वाहिलेले आहेत। हळद कुंकू अक्षदा वाहून झाल्यानंतर मी कापसाचे वस्त्र बैलांना अर्पण केले आहे। त्यानंतर फुले अर्पण केली आणि धूप अगरबत्ती दाखवून देवांना नमस्कार केला। बैलपोळा हा सण प्रत्येक घरामध्ये साजरा केला जातो। ज्यांच्याकडे बैल नाही ते घरच्या घरी मातीच्या बैलांची पूजा करतात। श्रावण महिन्यामध्ये बैलपोळा हा सण खूप जल्लोषाने साजरा केला जातो। आमच्या गावाकडे बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना आंघोळ करून बैलांची छान तयारी करतात। बैलांना रंगीबेरंगी नक्षीकाम करतात, गेरूचे टिपके लावतात, डोक्यावर वाशिंग बांधतात, गळ्यात कवड्यांची माळ घालतात, घुंगराच्या माळा घालतात आणि पायात तोडे घालून पूर्ण गावभर मिरवणूक काढतात। बैलपोळ्याच्या दिवशी खास करून पुरणपोळीचे नैवेद्य दाखवले जाते, पण मी आज खीरपुरीचे नैवेद्य देवाला दाखवणार आहे। नैवेद्य दाखवण्यासाठी पाटावर आधी पाण्याने स्वस्तिक काढून घेतलेले आहे। स्वस्तिक काढून झाल्यानंतर देवांना प्रार्थना केलेली आहे की आमचे नैवेद्य ग्रहण करावे आणि गोड मानून घ्यावे आणि 3 वेळा पाण्याने ओवाळून घेतलेले आहे। परत एकदा धूप अगरबत्ती ओवाळून नमस्कार केलेला आहे आणि देवाला प्रार्थना केली आहे की आमचा प्रसाद गोड मानून घ्यावा। बैलपोळ्याच्या दिवशी मी घरच्या घरी अशी छान सुंदर अशी पूजा केलेली आहे। घरच्या घरी मातीचे बैल आणून मी छान अशी पूजा केलेली आहे। तुम्हाला माझी पूजा कशी वाटली ते नक्की सांगा। बैलपोळ्याच्या दिवशी मी मातीचे बैल आणून घरात छान अशी पूजा केलेली आहे। तुम्हाला माझी पूजा कशी वाटली ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब